तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिली होती वायफळ गावाला भेट। वायफळ येथील शेतकरी संवादानंतर मनमोहन सिंग सरकारने केली कृषी धोरणात आमूलाग्र बदल। वायफळ येथे शेतकरी सर्वसामान्यांना एकूण घेतलं। वायफळ येथील नागरिकांनी दिला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आगमनाच्या आठवणींना उजाळा। वर्ध्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यामुळे 30 जून 2006 रोजी वर्ध्याच्या वायफळ भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग वर्ध्याच्या वायफळ येथे दाखल झाले होते। सोबत कृषी मंत्री शरद पवार, सुशील कुमार शिंदे, आबा पाटील यांच्यासह अनेक नेते आले होते। शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, शेतकऱ्यांचे हाल खस्ता आहेत। शेतकऱ्यांची ही व्यथा तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना समजली। तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी देखील विदर्भात येण्याचा आग्रह धरला होता। त्यानुसार 30 जून 2006 रोजी डॉक्टर मनमोहन सिंग वर्ध्याच्या वायफळ या गावात आले। शेतकऱ्यांशी संवाद साधला। गावाच्या शाळेत शेतकरी संवादानाचे त्यावेळी आयोजन केले गेले। त्यावेळच्या गावकऱ्यांच्या आठवणी आजही कायम आहेत। वायफळ येथील भेटीनंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पिकाच्या MSPत वाढ तसंच धोरणात्मक निर्णय घेत शेतकरी कर्जमाफी केल्याची आठवण शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी सांगितली। मृदभाषी, कमी बोलणारा पण मुद्देसूद बोलणारा आणि गोष्टी समजून घेऊन त्या गोष्टींवर पावलं उचलणारा असा एक प्रधानमंत्री जो आम्ही अनुभवला तो आज आपण गमावलेला आहे। 30 जून 2006 ला डॉक्टर मनमोहन सिंगजी वर्धा जिल्ह्यातल्या वायफळ या आमच्या गावात आले होते। आमच्या सोबत ते 1 तास होते। काय कारण आहे अशा वायफळ गावात येण्याचं? पी साईनाथ यांनी ग्रामीण प्रश्नावरची जी भूमिका मांडलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल जे काही मांडलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर मनमोहन सिंगांना त्यांनी विनंती केली की तुम्ही वायफळला जा आणि तिथे विजय जावंदिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जरा बसून त्यांचं ऐकून घ्या, तुम्हाला सगळं माहिती आहे। आणि ते त्यांनी मान्य केलं। ते आले, 1 तास आमच्या सोबत होते। मुक्त अर्थव्यवस्था किंवा नवीन आर्थिक धोरणांमुळे गाव आणि शहर यांच्यातलं अंतर वाढत आहे, त्याच्यामुळे गावातल्या आत्महत्या वाढतात आहेत हे त्यांना माहिती होतं। पण ते आले, ऐकून घेतलं आणि नंतर त्यांनी त्यावरची दुरुस्ती करणारे धोरणात्मक निर्णय घेतले। हे विशेष आहे। पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांची 70,000 कोटीची कर्जमाफी केली। गावात पैसा पंप करण्याची गरज आहे म्हणून घेतलेला हा निर्णय। तसंच मनरेगाच्या माध्यमातून गावातल्या भावा बहिणींना रोजगार देण्याकरता राष्ट्रीय मनरेगाची घोषणा केली। प्रधान मनमोहन सिंग हे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमच्या गावात दिनांक 30 जून 2006 ला आले होते आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपल्या सगळ्या समस्या त्यांना मांडल्या। आम्ही त्यात होतो सहभागी आणि जास्तीत जास्त समस्या पॉलिसीच्या संदर्भात होत्या। त्यावेळेस त्यांनी शेवटी भाषण देताना असं सांगितलं होतं की हो, हे सगळं मान्य केलं होतं त्यांनी, ह्या जे प्रॉब्लेम आहे ते। आणि त्यांनी म्हटलं होतं उद्योग आणि शेती ही देशाची अर्थव्यवस्थेचे 2 चाकं आहे। ठीक आहे, स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात उद्योगावर लक्ष जास्त दिलं गेलं, शेतीवर लक्ष कमी दिलं गेलं। पण यानंतर या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू। आणि त्यांनी लगेच इथून गेल्यावर 3,700 काही करोड रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं। त्यानंतर 70,000 कोटीची कर्जमाफी त्यांनी दिली आणि मनमोहन सिंगांच्याच काळात शेतकऱ्यांचे जे MSP होती, किमान हमी भाव, त्याच्यात घसघशीत वाढ जी झाली ती मनमोहन सिंगच्या काळात सर्वाधिक झाली। अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी त्यांनी काम केलं। ते आमच्या गावात आले आणि आम्ही त्या बैठकीत होतो, याचा मला अभिमान वाटते। डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो।